जायचंय आता बाहेर फिरायला। आजच्या व्हिडिओमध्ये जाण्यासाठी काय काय आणि कशी कशी तयारी केलेली आहे हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग मैत्रिणींनो, आता थोडं घराच्या बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे। कंटिन्यू आपण घरातलं काम करत असतो, थोडासा ब्रेक आपल्यालाही हवाच नाही का? तसे तर छोटे छोटे ब्रेक मधनं आपण घेतच असतो, पण तरीही घर विसरायला लावणारा असा एखादा मोठा ब्रेक वर्षातनं एकदा हवाच। दरवर्षी नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरच्या सुरुवातीलाच आम्ही ट्रिप प्लॅन करतो, कारण नंतर काय होतं, क्रिसमस हॉलिडेजमध्ये सगळीकडे तुफान गर्दी असते आणि मग उगाचच आपलेही हाल होतात। त्यामुळे आधीच थोडीशी सुट्टी टाकून आम्ही फिरून येतो। याही वर्षी एका दुसऱ्या स्टेटमध्ये निसर्गरम्य ठिकाणी ट्रिप प्लॅन केलेली आहे, पण ट्रिपला जायच्या आधी माझी मात्र धावपळ चालू आहे, कारण की मनोजना आहे ऑफिस। त्यामुळे ट्रिपची सगळी तयारी, अगदी गाडी स्वच्छ करण्यापासूनची सगळी तयारी मलाच करावी लागली आहे। आम्ही 4 जण जाणार आहोत आणि तेही आमच्या गाडीनं, त्यामुळे सगळ्यात आधी गाडी स्वच्छ करून घेतली। बाहेर कुठेही फिरून आल्यानंतर जर आजारी पडायचं नसेल ना, तर एक गोष्ट मात्र करायला लागते, ती म्हणजे घरचं पाणी न्यायचं। हा माझा 20 लिटरचा कॅम्फर आहे आणि माझ्याकडे अजून एक 5 लिटरची मोठी बाटली आहे आणि 1-1 लिटरच्या चौघांच्या 4 बाटल्या, असं मिळून 25 ते 30 लिटर पाणी माझ्याजवळ असतं। नेहमीच आम्ही बजेट फ्रेंडली ट्रिप करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे घरून जेवढं नेता येईल तेवढं मी घेऊन जाते। जसं की ट्रॅव्हल फूड, आता जास्त नाही पण पहिले 1-2 दिवस पुरेल एवढं तरी मी घरून घेऊन जाते। तिथं गेल्यावर तिथलंही फूड एन्जॉय करायलाच हवं नाही का? या ट्रिपचा आमचा पहिला संपूर्ण दिवस प्रवासात जाणार आहे, त्यामुळे अगदी मध्ये आधे थांबायला नको, तिथं वेळ घालवायला नको, म्हणून पहिल्या दिवशीचं संपूर्ण जेवण अगदी ब्रेकफास्ट पासून डिनर पर्यंतचं मी करून घेतलेलं आहे। आता हे जे मी बनवतेय ते 5-6 दिवस आरामात टिकेल असेच पदार्थ बनवतेय। तर आता मी काय काय बनवून घेणार आहे ते देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सध्या या मी करतेय भोपळ्याच्या घाऱ्या। लाल भोपळा मी शिजवून घेतला, त्याची साल काढली आणि तो मॅश करून घेतला। नंतर त्यामध्ये गूळ, चवीप्रमाणे गूळ घातला, तो देखील मस्त विरघळून घेतला, मीठ आणि थोडीशी वेलची पूड, आणि ते सगळं मिक्स झाल्यानंतर थोडंसं अर्धी वाटी डाळीचं पीठ टाकलंय आणि नंतर लागेल असं गव्हाचं पीठ। आता हे जे आपण पीठ मळून घेणार आहे ते थोडं सैलसरच ठेवायचे, कारण की या घाऱ्या आपल्याला थापून घ्यायच्यात। जास्त जर पीठ घातलं तर भोपळ्याची चव काहीच लागत नाही, नुसतं पीठ पीठ लागतं। त्यामुळे नेहमी या अशा घाऱ्या थापून करायच्या, म्हणजे कमी पीठ आणि जास्त भोपळा, मग त्या घाऱ्या एकदम चविष्ट लागतात। तर पहा, असा सैलसर गोळा मी घेतलेला आहे आणि कपड्यावरती पाण्याच्या साहाय्याने या घाऱ्या अशा थापून घ्यायच्या। आता बरेच जण याला तीळ वगैरे लावतात, पण मला हे तीळ त्याला आवडत नाही, त्यामुळे मी अशा प्लेनच थापते। मध्ये फक्त होल केलेला आहे आणि छान पैकी डीप फ्राय करायच्या। मंद आचेवरती व्यवस्थित अशा छान फुगेपर्यंत तळून घेतल्या ना की या घाऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि संपेपर्यंत अगदी छान अशा मऊसूद राहतात। फक्त पहा, अशा व्यवस्थित फुगवून घ्यायच्या तळताना। तुम्हाला दिसत असेल माझी ही घारी आहे ती एकदम अशी मस्त फुगलेली आहे आणि अजून थोडासा कलर यायला हवा, थोडीशी अशी लालसर रंगावरती तळून घ्यायची। हे पहा अशा पद्धतीने। तर या अशा भरपूर अशा घाऱ्या मी तयार केलेल्या आहेत। अर्धा किलो भोपळा आणला होता, त्याच्या या घाऱ्या बनवल्यात। आम्ही सगळे गोड खाणारे आहोत, त्यामुळे गोड पदार्थ मी नेहमी जास्त बनवून नेते। तर या ज्या घाऱ्या केलेल्या आहेत त्या माझ्या ज्या दिवशी आम्ही प्रवासाला जाणार आहोत त्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी तयार केलेल्या आहेत। 2-2 प्रत्येकाने सकाळी जरी खाल्ल्या तरी छान पोट भरेल। इतक्या या घाऱ्या छान झाल्या होत्या की यातल्या बऱ्याचशा घाऱ्या मुलींनी घरीच खाऊन घेतल्या। आता दुसरा पदार्थ, मुलींच्या सगळ्यात आवडीचा, म्हणजे केक। आता प्रवासाला जायचं म्हटल्यावर केक तर हवाच नाही का? मग आता मी घरच्या घरीच केक बनवणार आहे। यासाठी अर्धा कप मी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर। आता ही पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे हे जे आपले मिक्सचर आहे त्याला असं क्रीमी टेक्स्चर यायला हवं। पहा, तुम्हाला दिसत असेल असं क्रीम सारखं ते व्हायला हवं, इतकं आपण त्याला फेटून घ्यायचं आहे। यानंतर यामध्येच अर्धा कप दूध, ते देखील व्यवस्थित फेटून घ्यायचं। आवडीप्रमाणे इसेन्स, आता टाका नका टाकू, अगदी वेलची पावडर टाकली तरीही चालेल, पण माझ्याकडे होता इसेन्स म्हणून मी तो ऍड केला। आता या एवढ्या मिश्रणासाठी 1.5 कप मी मैदा घेतलेला आहे। आता इथे याऐवजी गव्हाचं पीठ देखील आपण वापरू शकतो, पण मुलींना स्पेशली यावेळी मैद्याचाच केक हवा होता म्हणून मी यामध्ये मैदा ऍड केला। 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। आता हे सगळं मिक्सचर अगदी हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं। आपल्याला इथे जास्त फेटायचं नाहीये, पण हे जे काही इन्ग्रेडियंट आपण मिक्स केलेले आहेत ना ते व्यवस्थित एकत्र यायला हवेत अशा पद्धतीने ते फेटून घ्यायचं। आणि कन्सिस्टन्सी अशी पोरिंग कन्सिस्टन्सी असायला हवी,
म्हणजे जास्त असं पाणीदारही नसायला हवं आणि एकदम घट्टही नको. चमच्यातनं आपण खाली असं ओतलं की व्यवस्थित पोर होईल अशी पोरिंग कन्सिस्टन्सी. आता मी इथे मोल्ड आधीच ग्रीस करून घेतलेला आहे तेल आणि पीठ लावून, आणि त्यामध्ये हे बॅटर आणि वरून ड्रायफ्रूटचं गार्निशिंग. थोडेसे मी आल्मंड्स घेतलेत आणि तेच फक्त असे किसून टाकलेले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता. आता हा केक 15 ते 20 मिनिटासाठी 160 डिग्री सेल्सिअसला आपल्याला बेक करायचा आहे. आणि आता पहा, 15 ते 17 मिनिटातच हा केक व्यवस्थित बेक झाला. छान ब्राऊन कलर आलेला आहे. आतमध्ये स्पून घालून पाहिला मी, व्यवस्थित तो तयार झालेला आहे. तर पहा, आता मी कट करूनही दाखवते. अगदी सुंदर केक, विकतचा जसा केक असतो ना, आपण ते कपकेक वगैरे घेतो त्याप्रमाणे हा केक तयार झालेला आहे. तर पहा, तुम्हाला जाळी पडलेली पण दाखवते. सी, एकदम छान सुंदर जाळी पडलेली आणि मौसूद असा केक झालेला आहे. आता व्यवस्थित याचे स्लाइस मी बनवून घेतलेले आहेत आणि एका डब्यामध्ये भरून घेतलेत. आता गाडीमध्ये बसल्यानंतर मुलींना मधून अधून काहीतरी खाऊशी वाटतं, भूक लागते, तर अशा वेळेस एक एक स्लाइस दिला ना तरी त्यांचं छान पोट भरेल. अशा पद्धतीने मोठे मोठे स्लाइस मी तयार केले. तिसरा पदार्थ माझ्या आवडीचे गुलाबजाम. आता गुलाबजाम देखील 7 ते 8 दिवस टिकतात आणि मी असे ड्राय गुलाबजाम करते, म्हणजे हा जो त्याच्यामधला जो पाक आहे ना तो व्यवस्थित मुरेल असाच बनवते. आता या सगळ्याबरोबर लंच डिनरसाठी आपल्याला तिखट पदार्थही हवा, त्यामुळे आता मी पराठे बनवलेले आहेत. तर आता हे जे पराठे आहेत त्याच्यामध्ये मी काय काय ॲड केलं तर गाजर, दुधी भोपळा, कोथिंबीर, थोडीशी आलं लसणाची पेस्ट आणि इतर आपले बेसिक मसाले हे गव्हाच्या पिठामध्ये मी सगळं मिक्स केलेलं आहे. छान थोडंसं सैलसर असं पीठ मळून घेतलंय आणि त्याचे पहा हे असे पराठे लाटून घेतलेले आहेत. आता हे पराठे दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी होतील. मुली सॉस बरोबर खातात आणि आम्ही दोघं लोणच्या बरोबर खातो. तर आदल्या दिवशीच हे ट्रॅव्हल फूड माझं सगळं रेडी झालं. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षीची ट्रिप ठरलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना जायचं आहे आता बाहेर फिरायला. सगळेच जण फार एक्सायटेड आहेत, दोघी जणी तर फार एक्सायटेड आहेत, कधी जातं असं झालंय. तर कुठे जाणार आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये जाण्यासाठी काय काय आणि कशी कशी तयारी केलेली आहे हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 4 ते 5 दिवसाच्या ट्रिपसाठी आपल्याला जायचं आहे, त्यामुळे खूप सारी पॅकिंग करायची आहे. ट्रॅव्हल फूड तयार केलेलं आहे, गडबड झालेली आहे. पण सगळं तिथे गेल्यावर व्यवस्थित जागच्या जागी मिळावं, आपल्याला वेळच्या वेळेवर मिळावं, त्यासाठी पॅकिंग सुद्धा अगदी सुटसुटीत करावी लागते, हो की नाही. मग आता ती पॅकिंग आणि ट्रॅव्हल फूड आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तर सांगणारच आहे की आपण कुठे जायचं आहे ते. दॅट इज लिटिल सरप्राईज. तर चला आधी आपण बॅग भरायला घेऊयात. तर अशी चौघांच्या फॅमिलीसाठी मी 2 सेपरेट बॅग्स केलेल्या आहेत. तर ही जी पहिली बॅग आहे, सगळ्यात मोठी बॅग आहे, ती कपड्यांसाठी. आता चौघांचेही कपडे मी याच्यामध्ये बसवणार आहे आणि ते बसतीलही. तर त्यासाठी तर पहिल्यांदा काय केलंय पहा, आमच्या तिघींचे कपडे मी एकत्र भरलेले आहेत आणि यांचे थोडेसे सेपरेट ठेवलेत. तर कपड्यासाठी मी काय केलंय, या अशा आपले जे साडी कवर असतात ना ते वापरलेले आहेत. आता 5 दिवसाची आमची जर्नी आहे, तर 5 दिवसासाठी 5 वेगवेगळे कपडे लागणार आहेत. तर त्यासाठी वेगवेगळ्या 5 ते 6 बॅग्स मी पॅक केलेल्या आहेत आणि एका बॅगमध्ये म्हणजे समजा आता 5 दिवसाच्या 5 बॅग. आता जी पहिल्या दिवसाची आमची जर्नी आहे त्या दिवसासाठीचे तिघींचे कपडे मी एकत्र भरलेले आहेत. म्हणजे सकाळी उठल्यानंतर फक्त एकच बॅग बाहेर काढायची, सगळे कपडे आपल्याला उचकत बसावे लागणार नाहीत. एकच बॅग बाहेर काढली तर आमच्या तिघींचे कपडे मला यामध्ये मिळतील. तसं 5 दिवसाच्या 5 वेगवेगळ्या बॅग्स मी भरलेल्या आहेत. आता या बॅग्स पहिल्यांदा या मोठ्या बॅगमध्ये ठेवून घेते. किती बॅग आणून दे मला तिकडच्या. आता इकडे जागा शिल्लक आहे, यामध्ये यांचे कपडे मी ठेवून घेते. आता त्यांचे कपडे थोडे जीन्सचे पॅन्ट वगैरे मोठे असतात, या ज्या साडी कवर आहेत हे कदाचित फाटून जातील, म्हणून एका बॅगमध्येच मी त्यांचे कपडे सेपरेट भरलेले आहेत. लगेच लक्षात पण येईल याच्यामध्ये त्यांचे कपडे आहेत. तर व्यवस्थित हे कपडे आता इथे शेजारी ठेवून घेते. आणि आता हे झाले 5 दिवसाचे कपडे. आता रात्री झोपताना कुठले कपडे घालायचे तर त्यासाठी सेपरेट, हो की नाही. मग ते आता कपडे वरच्यावरच ठेवणार आहे, म्हणजे बॅग ओपन केली, संध्याकाळी रूमवरती गेल्यावर बॅग ओपन केली की लगेच कपडे मिळावेत, अशा हेतूने ते कपडे इथे पाठीमागेच ठेवणार आहे. इथे तर पहा, व्यवस्थित हे कपडे आपल्या बॅगमध्ये बसलेले आहेत. आता महत्वाचं सामान, टॉवेल. तर चौघांचे 4 टॉवेल इथे वरतीच ठेवणार आहे, कारण रूम वरती गेल्यानंतर फ्रेश झाले की पहिला टॉवेल लागतो,
त्यामुळे टॉवेल वरच्या वरच असावेत. असा एक सेपरेट बॉक्स केलेला आहे अंडरगार्मेंटसाठी. तर सगळ्यांचे याच्यामध्ये ठेवलेले आहेत. वेगळा बॉक्स केलाय मी, प्लास्टिकचा बॉक्स केला, कारण की काय होतं कधी कधी ओले वगैरे राहतात, ते ठेवता यावेत व्यवस्थित म्हणून सेपरेट बॉक्स. तो देखील इथे एका कोपऱ्यात बसून जाईल. दाखवते ना, ही आहे माझी मेडिसिनची बॅग. तर याच्यामध्ये थोडेफार मेडिसिन्स, थर्मामीटर मुलींचे किंवा आपले सर्दी खोकला ताप वगैरे येतो त्यासाठीचं एक छोटासा असा नेब्युलायझर पण मी आणलेला आहे. तर तो नेब्युलायझर पण ठेवलाय. थंडी आहे तिकडे, त्यामुळे कदाचित लागण्याची शक्यता असते, तर तो देखील इथेच ठेवणार आहे. हे छोटंसं कवर आहे आणि याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत आमचे सगळ्यांचे रुमाल आणि मास्क. तर रोज एक अशा पद्धतीने मी रुमाल घेतलेले आहेत, रोज एक वापरता यावे या पद्धतीनं. आणि 1-2 मास्क घेतलेले आहेत. मास्क काही जास्त लागणार नाहीयेत, पण ते. आणि ही बॅग सुद्धा इथे जाईल. तर ही एक बॅग आहे, याच्यामध्ये मी सगळं सामान जे आपलं जे फेस वॉश असेल किंवा हँडवॉश असेल, क्रीम्स असतील काही वेगवेगळ्या, परत आपले ब्रश, इयररिंग्स वगैरे, कंगवे वगैरे, असं हे ट्रान्सपरंट बॅग मी घेतलेली आहे, जेणेकरून याच्यामध्ये सगळं दिसावं की याच्यामध्ये काय काय आहे. हे रोज सकाळी संध्याकाळी आपल्याला फ्रेश होण्यासाठी सामान लागणार आहे, त्यामुळे अशा ट्रान्सपरंट बॅगमध्ये हे सामान भरलंय. आता ही छोटीशी बॅग जाणार आहे माझ्या पर्समध्ये. तर आता या छोट्याशा बॅगमध्ये काय काय आहे, तर आपल्याला प्रवासात लागणाऱ्या गोष्टी, म्हणजे जसं की फेस वॉश असेल, छोटीशी हँडवॉशची बाटली, लिपस्टिक, परफ्यूम, टिकल्याची डबी, लिप बाम, छोटीशी क्रीम. तर या काही प्रवासात आपल्याला आधेमध्ये फ्रेश होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या या छोट्याशा पर्समध्ये मी ठेवणार आहे, माझ्या या मोठ्या पर्समध्ये. तर ही एक मस्त पर्स तुम्हाला दिसत असेल, अजून याचं लेबलही काढलेलं नाहीये पहा मी. तर ही मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेली आहे. मला अशी छोटीशी, म्हणजे अगदी एखादी वॉटर बॉटल, थोडंसं सामान बसावं, थोडंसं काहीतरी खायच्या वस्तू बसाव्यात, या हिशोबानं अशी छोटीशी पर्स पाहिजे होती. आणि सॉफ्ट हवी होती मेन म्हणजे, अशी कापडी. त्यामुळे ही छान मस्त अशी पर्स मागवलेली आहे. तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर पहा ही बॅग भरलेली आहे. आता दुसरी एक बॅग आहे ज्याच्यामध्ये ब्लँकेट्स किंवा आपले जे स्वेटर्स असतात ते सगळे एकत्र ठेवणार आहे. कसं, आता ब्लँकेट्स वगैरे आम्ही नेहमी प्रवासाला जाताना घेऊनच जातो, कारण की माहिती नाही तिथे गेल्यानंतर आपल्याला कसे ब्लँकेट्स मिळतील नाही मिळतील, कधी कधी खराब सुद्धा असतात. त्यामुळे आमच्याबरोबर आम्ही बेडशीट, ब्लँकेट सगळं कॅरी करतो. आणि त्यासाठीची सेपरेट बॅग मी भरलेली आहे, ती पण आता तुम्हाला दाखवतेच आहे. तर पहा, 2 बॅगमध्येच हे सगळं सामान बसलेलं आहे. आणि अजून एक बॅग असणार आहे, ती म्हणजे खाऊची बॅग. तर त्याच्यामध्ये सगळं सगळं आपल्याला गाडीमध्ये किंवा मध्ये प्रवासात लागणाऱ्या मुली आहेत छोट्या छोट्या, त्यांना मधून अधून काहीतरी खायला लागतं, तर त्यांच्यासाठी पण बरंचसं काही करूनही घेतलेलं आहे, थोडंफार विकतही आणलेलं आहे. अशी बरीचशी तयारी केलेली आहे. तर ती बॅग सेपरेट आहे खाऊची. असं व्यवस्थित जर भरलं ना, तर आपल्याला जास्त बॅग्स लागत नाही आणि गाडीमध्ये उगाच गोंधळ सुद्धा होत नाही. तर थोडक्यात व्यवस्थित सामान भरलं की कसं आपल्याला वेळच्या वेळी सगळं सामान मिळतं. तर अशा पद्धतीने पॅकिंग तर झालेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी, आता आज मी जो व्हिडिओ शूट करते त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे अगदी 4-4:30ला आम्हाला घरातून निघायचं आहे. तर त्यामुळे लवकर पॅकिंग आवरून आता सगळं झोपायचं आहे. एक गोष्ट राहिली आहे फक्त माझी, आता आपले चार्जर वगैरे आहेत तर ते देखील एखाद्या अशा छोट्याशी अशी माझ्याकडे अजून एक बॅग आहे, त्यामध्येच मी चार्जर वगैरे ठेवून देणार आहे. मोबाईलचे चार्जर असतील किंवा आणि हेडफोन्स वगैरे जे काय असतील ते याच्यामध्येच ठेवून देणार आहे. तर अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित मस्त. आणि शूज म्हणाल तर आम्ही शूज वगैरे जास्त कॅरी करत नाही. प्रत्येकाची एकच पेअर असते, तीच आम्ही पूर्ण हॉलिडेज वापरतो. त्यामुळे शूज वेगळे कॅरी करत नाहीत. सॉक्स मी ठेवलेलेच आहे त्याच्यामध्ये, पण शूज काही वेगळे कॅरी करत नाही. एकाच वरतीच आम्ही भागवतो. उगाच पसारा आम्हाला कुणालाच आवडत नाही, कारण की परत ते गाडीतून हॉटेलमध्ये रूममध्ये न्या, रूममधून परत गाडीमध्ये ठेवा, यामध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे अगदी कमीत कमी बॅग्स असाव्यात असं आमचं मत असतं. तर मैत्रिणींनो, उद्या आपल्याला छानपैकी फिरायला जायचं आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आपण कुठे जाणार आहोत हे उद्या तुम्हाला मी सांगते. तर चला मग
भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनशा म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.